हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे पुण्याच्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये। हे पालख्यांचं मुख्य ठिकाण आहे। इथे तुकाराम महाराजांची पालखी वर्षानुवर्ष येते। वारीचा इतिहास 800 ते 1000 वर्ष जुना आहे। आता या वारकऱ्यांच्यासाठी जे जेवण बनतं ते कसं बनतं, त्याची काय पद्धत असते, पालखी येण्यासाठी मंदिर कसं सजलंय, हे सगळं आपण बघणार आहोत। चला तर मग। विठ्ठल रखुमाईचं दर्शन तर छान झालं। पालखी यायला अजून वेळ आहे, तोपर्यंत महाप्रसाद कसा बनतो, त्याची तयारी कशी चालते हे आपण पाहूया। मंदिराच्या वरतीच हॉल आहे, तिथे महाप्रसाद बनवायची तयारी चालू आहे। व्ह्यूअर्स, तुम्हाला ओळख करून देते, हे आहेत किशन महाराज, आजच्या स्वयंपाकाचे मुख्य आचार्य आहे। नमस्ते सर। आजच्या प्रसादामध्ये तुम्ही काय काय बनवताय? शिरा, पायनॅपल शिरा। अरे वा। आणि जीरा राईस, दाल फ्राय। जीरा राईस, दाल फ्राय। आणि भाजी कसली आहे? भाजी मटकीची रस्सा भाजी। अरे वा। आणि पुरी। हो, आजचा अगदी जंगी मेनू आहे। आम्हाला दाखवता तुम्ही कसं बनवता? दाखवते ना। हे काय बनतंय? तूर डाळ। अच्छा, म्हणजे दाल फ्रायसाठी। आणि ती किती घेतली? कच्ची तूर डाळ किती घेतली? 10 किलो। 10 किलो। आणि आता किती बनेल याचं? ते 70 किलो होईल। 70 किलो। अरे वा, म्हणजे आजच्या पंक्तीला पुरणार तर? 10 किलो मटकी आहे। आणि ही साधारण किती वारकऱ्यांना पुरेल? 700 वारकऱ्यांना पुरेल। काय व्ह्यूअर्स, पदार्थ खूप आहेत, त्याच्यामुळे हे जे प्रमाण आहे ना, हे 700 वारकऱ्यांना अगदी व्यवस्थित पुरणार। आणि जसजसे वारकरी वाढतील तसतसं इथे जेवण बनतच राहतं, काही चिंता नाही। फोडणीसाठी टमॅटो, मिरच्या आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून ठेवलेले आहे। आता 100 किलोचा भात तयार झालेला आहे, तो कसा दिसतोय ते बघूया। दाखवा बरं। अरे बापरे, मस्त अगदी वाफाळत आहे। प्रसादामध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे गोड पदार्थ, आणि इथे गोड पदार्थ तयार आहे, आणि तो आहे शिरा। 10 किलो रव्याचा शिरा त्यांनी बनवलेला आहे। या इथे पुऱ्या तयार करण्याचं काम आता सुरू होत आहे। हे 25 किलो गव्हाचं पीठ आहे, आणि आता ते त्या मळून घेत आहेत आणि मग त्याच्या पुऱ्या करण्यात येतील। या आहेत सुनंदा जाधव आणि या आहेत निर्मला जाधव। नमस्ते। मळलेल्या पिठाचे असे गोळे करून घेतलेले आणि पुऱ्या लाटायला सुरुवात होईल, आणि एकीकडे तेल तापत टाकलेले। मटकीच्या भाजीला चटणी बघा काय जबरदस्त आली आहे। आता महाप्रसादाला थोडा माझा हातभार लावते। हे बघा व्ह्यूअर्स, या इथे बुंदी बनवली गेलेली आहे, आणि आता त्याचं पॅकिंग चालू आहे। मंदिरात दर्शनासाठी येणारे वारकरी, नंतर देणगीदार, नंतर आपलं पोलीस प्रशासन आणि जी कोणी भक्त मंडळी आहेत त्या सगळ्यांना हा बुंदीचा प्रसाद मोफत दिला जातो। ही बुंदी चांगल्या तेलात तळलेली आहे, आणि या बुंदीमध्ये काजू, बेदाणे आणि गुलाब पाकळ्या यांचं मिश्रण केलेलं आहे, आणि ही बुंदी अत्यंत भारी लागते चवीला। अशा पाकिटांमध्ये प्रसाद भरला जातो आणि तो भाविकांमध्ये दिला जातो। पालखी जवळ आलेली आहे, त्यामुळे जेवण पूर्ण तयार व्हावं याच्यासाठी लगबग चालू आहे।
आणि त्यासाठी या दोन ताई आता त्यांना मदत करायला आलेल्या आहेत. नमस्ते शीतलताई. विजयाताई नमस्ते. पालखीच्या स्वागतासाठी काही कलाकार सुंदर रांगोळी काढतात. आणि अखेर तो क्षण आला. या क्षणाची सगळेच जण चातकासारखी वाट बघत होते. माझं परम भाग्य आहे की मला ही पालखी याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहायला मिळतीये. खरोखर याच्यावर अजून भाग्य काय असतं. फायनली महाप्रसादाचं जेवण तयार झालेलं आहे आणि आता ते वारकऱ्यांच्या ताटात वाढण्यात येईल. वारकऱ्यांना जेवण वाढण्यासाठी काही स्वयंसेवक आणि कॉलेजचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे आवर्जून येतात. कुणालाही जेवण वाढणं तेही पंक्तीत अजिबात सोपं नाही महाराजा. मला या सर्वांचं खूप कौतुक वाटतं. आता मी वारकऱ्यांबरोबरच बसणारे आणि प्रसादाचा आस्वाद घेणारे. मी आता वारकऱ्यांच्या बरोबर जेवायला बसलेली आणि मस्तपैकी पान असं सजून माझ्या पुढे आलेली. पानात काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. वरण भात आहे, पुऱ्या आहेत, मटकीची उसळ आहे, शेंगदाण्याचा लाडू आहे आणि रव्याचा मस्त खमंग शिरा सुद्धा आहे. पहिलं पुरी आणि मटकीची उसळ खाऊन जाते. पुरी अतिशय खमंग आहे आणि मटकीची उसळ अतिशय टेस्टी आहे. म्हणजे जेवढी लाल भडक दिसतीये ना तितकीच ती चवदार पण आहे हे मी निश्चित सांगू शकते. थोडा वरण भात खाऊन सांगते कसं आहे ते. वरण भात मला खूप आवडलाय. ही ॲक्च्युली दाल फ्राय टाईप आहे. म्हणजे त्यांनी त्या वरणाला फोडणी दिलेली आहे. अजिबात तेलकट नाही आहे. अतिशय सात्विक, अतिशय स्निग्ध आणि हा वरण भात ना नुसता खातच राहावा इतका टेस्टी आहे. आता स्वीट. प्रसादाच्या जेवणाची चव सांगणारी अहो मी कोण. कारण प्रसादाचं जेवण हे साक्षात देवाचा आशीर्वाद असलेलं असतं. त्याचा आशीर्वाद त्या जेवणात उतरलेला असतो. मला जर का कधी वारीच्या जेवणाचा किंवा पालखीच्या जेवणाचा तुम्हाला आस्वाद घ्यायला मिळाला तर जरूर तो घ्या. ती संधी अजिबात चुकवू नका कारण हा आनंद अवर्णनीय आहे. मी आता जेवते आणि पुन्हा परत असंच भेटू अशा एखाद्या ब्लॉगमध्ये. ओके, टाटा, बाय बाय.